नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दिवाळीच्या दिवसांमधली सर्वात महत्त्वाची तिथी म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी घरोघरी गोरज मुहूर्तावर मातीचे दिवे लावले जातात, पंत्या लावल्या जातात। त्याचबरोबर माता लक्ष्मीचं स्वागत देखील केलं जातं। माता लक्ष्मीचा स्वभाव अतिशय चंचल असल्यामुळे आपल्या घरामध्ये तिला टिकवणं किंवा सांभाळून ठेवणं तेवढंच अवघड असतं। शांतता, संयम, स्वच्छता ज्याच्या घरामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे किंवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी म्हणा आपण या गोष्टी नक्की करू शकतो। यामुळे काय होतं, आपल्या घरातली दरिद्रता रूपी जी काही अलक्ष्मी आहे तिचं निस्सारण होतं, ती आपल्या घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मी स्वच्छ, आनंदी, निर्मळ मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश देखील करते। दरवर्षी अश्विन अमावस्येला दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं जातं। यंदा तारखेनुसार 1 नोव्हेंबर 2024ला शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे। योगायोगाने माता लक्ष्मीचा वारसुद्धा शुक्रवार आहे आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजनसुद्धा त्याच दिवशी आलेलं आहे। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा खुलासा करते। यावर्षी गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024ला अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी 3:52 समाप्त होत असून त्यानंतर अमावस्येला प्रारंभ होत आहे। शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024ला सायंकाळी 6:16 अमावस्येची समाप्ती होत आहे। 31 ऑक्टोबर 2024ला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 1 नोव्हेंबर 2024ला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे। या दोन्ही दिवशी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे। म्हणून शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024ला आपल्याला श्री लक्ष्मी पूजन करता येईल। 1 नोव्हेंबर 2024ला अमावस्या आणि प्रतिपदा यांचं युग्म आहे आणि या युग्माला महत्त्व द्यावे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेमकं काय काय करावं आणि काय करू नये याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते। तर या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं, स्वच्छतेची कामं असतील किंवा घरातली इतर काही कामं असतील त्यामध्ये घरातल्या बाकी सदस्यांनीसुद्धा महिलांची मदत करावी। कारण महिला तर सणवार असल्यावर त्यांना झोप पण येत नाही, अगदी लवकर उठतात, सगळी कामं पटपट आवरायला बघतात। पण दिवाळीची साफसफाई किंवा फराळाची तयारी, नैवेद्याची तयारी किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यामध्ये महिलांना भरपूर थकवा आलेला असतो आणि तसंही आपण दररोजच्या जीवनशैलीमध्ये इतके व्यस्त असतो की एकमेकांना देण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळसुद्धा नसतो। आणि सणावारांचे हेच तर दिवस असतात की ज्यामुळे आपण एकत्र येतो, आपले नातेसंबंध दृढ होतात, आपल्या नात्यामध्ये गोडवा वाढतो। तर मग तुम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून कामं केलीत तर तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल आणि तुम्ही एकत्रित वेळ घालवला याचं समाधानसुद्धा तुम्हाला मिळेल। असं म्हटलं जातं, आपल्या घरामध्ये नेहमी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी राबणाऱ्या, झटणाऱ्या, जित्या जागत्या लक्ष्मीला आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा, जेणेकरून देवघरातली लक्ष्मी आपल्यावर आपोआपच प्रसन्न राहील। दिवाळीचा दिवस असल्यामुळे साफसफाई तशी आपण अगदी नीटनेटकेपणाने केलेली असते, तरी पण सणाचा दिवस आहे म्हणून वरचेवर पुन्हा एकदा घराची साफसफाई करायला अजिबात विसरू नका। घराच्या आसपास कुठेही कचरा राहू देऊ नका। घरामध्ये सुद्धा धूळ, जाळं किंवा मग आपण जे म्हणतो ना की घराचे दरवाजे वगैरे बऱ्याच वेळा वाजत असतात, ते जर गंजलेले असतील तर मग त्यांच्यामधून असा करकर आवाज येतो। तर तो येत असेल तर सकाळी सकाळी तुम्ही त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जी वाहनं असतात तीसुद्धा तुम्ही या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि संध्याकाळी त्यांचं पूजन देखील करायचं आहे। आपल्याकडे जी काही वाहनं असतात, ज्या काही मशिनरी असतात त्यांनासुद्धा आपण बऱ्याच वेळा माता लक्ष्मीच्या स्वरूपातच पूजत असतो आणि अमावस्येचा दिवस असल्यामुळे या दिवशी वाहनांना देखील नारळ फोडण्याची पद्धत आहे। त्यामुळे तुम्ही वाहनं देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा मग तुमच्याकडे बाहेर सोय असेल की तिथून तुम्ही गाड्या, वाहनं स्वच्छ करून आणतात तर तसंही तुम्ही करून घेऊ शकतात। तुम्हाला समजा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पावलं चिकटवायची असतील तर संपूर्ण दिवस अतिशय शुभ असल्यामुळे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही स्वच्छतेची कामं करून घेतात, उंबरठा पुसतात, दरवाजा पुसून काढतात, त्यावेळेस माता लक्ष्मीची पावलं चिकटवली तरी पण चालतील किंवा मग अगदी माता लक्ष्मीची येण्याची वेळ होते सायंकाळी 6:30 ते 7:30 ही जी वेळ असते ती लक्ष्मी आगमनाची वेळ म्हणून ओळखली जाते।
या दिवशी तर संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन देखील करायचं आहे. त्यामुळे पूजन करण्याच्या पूर्वी तुम्ही माता लक्ष्मीची पावलं तुमच्या उंबरठ्यावर चिकटवून घेतली तरी पण चालेल. आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असतो तो तुम्ही या दिवशी चांगल्या प्रकारे सुशोभित करू शकता. म्हणजे खूप काही तुम्हाला सजावट करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे असा भाग नाही, पण ज्या काही नैसर्गिक गोष्टी असतात जसं की पानाफुलांचं तोरण असेल किंवा मग दरवाजावर काहीतरी शुभचिन्ह काढणं असेल, त्यामध्ये जर तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलं किंवा मग तुमच्या दरवाजाच्या पाठीमागे तुमच्या घरातील ज्या काही स्त्रिया असतात त्यांच्या हाताचे ठसे उमटवले तरी पण चालतं. म्हणजे दरवाजाच्या पुढच्या बाजूला हवं तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि दरवाजाची जी मागची बाजू असते, जी बंद केल्यावर आपल्याला आपल्या समोर दिसते, तर त्या बाजूवर तुम्ही तुमच्या घरातील महिलांना त्यांच्या हाताचे ठसे उमटवायला लावू शकता. कुंकू आणि हळद तुम्ही एकत्र करून त्याचे ठसे उमटवले तरी पण चालेल किंवा एक ठसा हळदीचा एक ठसा कुंकवाचा अशा पद्धतीने हाताचे ठसे त्या दरवाजावर उमटवले तरी सुद्धा चालेल. बऱ्याच घरी अशी सवय लागलेली असते की चप्पल बूट अगदी दरवाजाच्या समोर काढतात. दिवाळी म्हटलं की धावपळीचे दिवस, पाहुणे मंडळी ये जा करण्याचे दिवस, आपण सुद्धा सणावाराच्या निमित्ताने काही पण आणण्यासाठी बाहेर जा, पुन्हा घरात ये, असं करता करता बाकीच्या चप्पल बुटांना आपल्याकडून पायाने धक्का लागतो आणि ते चप्पल बूट कसेही अस्ताव्यस्त किंवा पालथे पडतात. चप्पल बूट आपल्या दारासमोर पालथे असणं शुभ मानलं जात नाही. यामुळे आपल्या घराला वास्तुदोष लागतो. याशिवाय आपल्या घराच्या बाहेर आपण चप्पल बूट नेमके कसे काढले आहेत त्यानुसार आपल्या घराची पारख होते. त्यामुळे भलेही तुम्हाला जागा नसेल, तुम्ही घराच्या बाहेर एका साईडला चप्पल बूट काढा, पण अगदी दरवाजाच्या समोर काढू नका. त्यासाठी तुम्ही चप्पल स्टँडची खरेदी अवश्य करू शकता. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची प्रत्येकजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्यासाठीच एवढा साफसफाईचा, खरेदीचा अट्टहास केलेला असतो. पण हा लक्ष्मीपूजनाचा दिवस मात्र कधी उगवला आणि कधी संपला हे देखील आपल्याला कळत नाही. कारण प्रत्यक्ष हा दिवस आपला खूप कामात जातो. पूजा अर्चांची तयारी असेल, फराळाची गडबड असेल, नैवेद्य बनवणं असेल, माळी तोरणं बनवणं असेल, या सगळ्या गोष्टी करण्यात तो दिवस निघूनसुद्धा जातो. आणि आधीच आपल्याला हिवाळ्याचे दिवस खूप लहान वाटतात इतर ऋतूंच्या दिवसापेक्षा. आणि दिवाळी म्हटलं की हिवाळ्याचे दिवस जवळपास सुरू झालेले असतात. त्यामुळे मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या लहान दिवसामुळे किंवा व्यस्त दिवसामुळे आपली गडबड होऊ नये, गोंधळ वाढू नये, पूजा अर्चा अगदी योग्य पद्धतीने योग्य वेळेत पार पडाव्या म्हणून तुम्ही नियोजनसुद्धा अगदी त्या पद्धतीने करा. ज्या काही गोष्टी सकाळी करून घेतल्या तर मग दिवसभरात किंवा संध्याकाळी आपण त्या नाही केल्या तर मग त्या गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहेत. जसं की माळी तोरणं अगदी संध्याकाळीच लावत बसू नका, सकाळी लावून घ्या. रांगोळी काढायची असेल तर मोठी रांगोळीसुद्धा तुम्ही घराबाहेर काढत असाल तर तीसुद्धा सकाळीच काढून घ्या. कारण संध्याकाळी भरपूर कामं आपल्याला करावी लागतात. देवपूजेची जी काही भांडीकुंडी असतात, समया, त्याचबरोबर वेगवेगळे दिवे, ताट, तांबे सगळं काही घासून पुसून व्यवस्थित करून ठेवा. दिव्यांमध्ये आपल्याला ज्या काही वाती घालायच्या असतात त्या समजा तुम्ही घरच्या घरी बनवत असाल तर मग घरातल्या ज्या महिला असतात तर मग त्या स्वयंपाकामध्ये असतील तर मग बाकी जसं की वृद्ध महिला बऱ्याच वेळा बसल्या बसल्या काहीतरी कामं आपल्याला करू लागतात तर मग त्यांनी ही कामं केली. किंवा लहान मुलाबाळांना तुम्ही जर शिकवलेलं असेल, म्हणजे जे मुलं समजदार असतात आणि त्यांना तुम्ही शिकवलेलं असेल की कशा वाती बनवल्या जातात तर तुम्ही त्यांनासुद्धा या कामामध्ये सहभागी करून घेऊ शकतात. बरेच जण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने एक प्रश्न असा विचारत आहे की दररोज सकाळी देवपूजा करताना आपण देवांना स्नान घालतो, तर मग संध्याकाळी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो, लक्ष्मीपूजनामध्ये आपण ज्या ज्या देवी देवतांची पूजा करतो मग त्यांच्या मूर्ती किंवा टाक देखील ठेवतो, तर मग तेव्हा त्यांना स्नान नाही घातलं तर चालेल का? बघा, संध्याकाळी जेव्हा आपण दिवाळीच्या निमित्ताने पूजा करत असतो तर स्नान घालतो तर एक प्रकारे त्यांच्यावर आपण अभिषेक करत असतो. पाण्याचा का होईना किंवा पंचामृत वगैरे वापरून का होईना आपण अभिषेक करत असतो आणि तो करावाच लागतो. त्यामुळे मग एवढा वर्षातून एकदा येणारा महत्त्वाचा दिवस आहे, मग आपण स्नान घालून त्यांची पूजा केली तर नक्कीच चांगलं राहील. आपल्याला देखील प्रसन्न वाटेल आणि आपल्याकडून या गोरज मुहूर्तावर किंवा लक्ष्मी आगमनाच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक होणं किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक होणं खूप सौभाग्याची गोष्ट आहे. तेव्हा अवश्य त्यांना स्नान घाला. आणि काही जण असं म्हणताय
समजा तुम्ही असं सांगता की आपल्याला या पूजेमध्ये आपल्या देवघरातल्या मूर्ती ठेवायच्या असतात, जसं की गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती आणि माता लक्ष्मीबरोबर आपण तिच्या पतीचं म्हणजे भगवान विष्णूंचं देखील पूजन करावं आणि विष्णुरूपी म्हणून आपण आपल्या देवघरातले जे काही रंगनाथ असतात, ज्यांना आपण बाळकृष्ण म्हणतो, तर त्यांना ठेवतो. मग बऱ्यापैकी मूर्ती आपण या पूजेमध्ये ठेवतो तर आपला देव्हारा असा रिकामा दिसतो. तर ते चालतं का? बघा, इथे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने का होईना आपण त्यांची दुसरीकडे पूजा मांडून पूजाच करतोय ना, मग तेवढ्या वेळेपर्यंत तुमचा देव्हारा रिकामा राहिला तर काहीच बिघडत नाही. समजा जेवढे देव आपल्याला या लक्ष्मीपूजनामध्ये पूजावे लागतात आणि तेवढेच देव जर तुमच्या देवघरामध्ये असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की आता तर देव्हारा रिकामा दिसतोय, तर तेवढ्या वेळेपुरती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा होईपर्यंत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि त्याच्यावर सुपारी आणि त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून ठेवू शकता आणि एक छोटासा दिवा देखील तिथे लावू शकता, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आपला देव्हारा अजिबात रिकामा नव्हता. म्हणजे तुमचं जे काही मन आहे, जे शंका खातं, तर ते सुद्धा समाधानी होईल. शुक्रवार असल्यामुळे बऱ्याच महिलांचं या दिवशी वैभव लक्ष्मीचं व्रत देखील आहे. त्यामुळे काही महिलांनी प्रश्न केलेला आहे, आम्हाला वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी संध्याकाळी करायची असते आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील आपण प्रत्येकजण करतो, मग त्यामध्ये सुद्धा मंगल कलशाची स्थापना होते आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या पूजा मांडणीमध्ये आपण एक कलश भरून त्याच्यावर वाटी किंवा प्लेट ठेवून त्याच्यामध्ये तांदळावर एखादा सोन्याचा दागिना पूजत असतो, म्हणजे तोच या पूजेतला मंगल कलश असतो. तर मग 2-2 कलश मांडणी करायच्या का? तर अजिबात नाही. वैभव लक्ष्मी असेल काय किंवा आपली देवी लक्ष्मी असेल काय, दोघी एकच आहे, फक्त नावं वेगवेगळी किंवा रूपं वेगवेगळी आपण असं म्हणू शकतो. आणि तसंही दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये आपण सोन्या चांदीचे दागिने किंवा शिक्के असतील तर ते पूजत असतो. म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रतसुद्धा होऊन जाणार आहे किंवा त्याची पूजासुद्धा होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2 पूजा मांडणी करायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही फक्त दिवसभर उपवास करा, संध्याकाळी तो उपवास सोडा आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजा करताना आपण जे काही मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, देवीची आरती करतो, तर त्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट फक्त ही करायची आहे की वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा तुम्हाला यामध्ये वाचून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा धार्मिक नियम असेही सांगतात की जेव्हा आपली कधी 2 व्रतवैकल्य एकत्रित येतात तर आपण त्यापैकी कोणतं तरी एकच करावं. म्हणजे आपण जर 2 गोष्टी एकत्रित करायला लागलो तर बऱ्याच वेळा त्या सफल होत नाही किंवा साध्य होत नाही. त्यामुळे एकाच गोष्टीवर आपला फोकस असायला हवा. तर मग पूजा मांडणीसुद्धा आपल्याला 2 करायची गरज नाही आहे. आपली एकच पूजा मांडणी असेल दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची आणि तुम्हाला फक्त वैभव लक्ष्मी व्रताची कथा यामध्ये वाचून घ्यायची आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची पूजा मांडताना आपण त्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करतो. मंगल कलश म्हणजे त्या पूजेचा आत्मा किंवा प्राण किंवा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण ते नारळ त्या कलशावर ठेवत असतो. तर नारळामध्ये पाणी आणि खोबरं दोन्हीही असलं पाहिजे. नारळाच्या सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे. अशा पद्धतीचा नारळच आपल्याला त्या कलशावर ठेवायचा आहे. शहाळं ठेवायचं नाही किंवा एकच शेंडी असलेला नारळ त्या कलशावर ठेवायचा नाही, हे मात्र लक्षात असू द्या. एक शेंडी असलेला नारळ आपण फक्त वाढवण्यासाठी म्हणजे फोडून प्रसाद म्हणून खाण्यासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जे काही तांदूळ वापरतात तर ते तांदूळसुद्धा अखंड असायला हवे. तुटके फुटके तांदूळ पूजेमध्ये वापरू नका. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी किमान आपली लक्ष्मी ही आपल्याकडे असली पाहिजे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला एक काळजी अशी घ्यायची आहे, या दिवशी कुणाकडूनही कर्ज घेऊ नये, कुणालाही कर्ज देऊ नये. त्याचबरोबर कुणाकडून सुद्धा उसने पैसे घेऊ नये आणि कुणाला सुद्धा उसने पैसे देऊ नये. नाहीतर मग तुमची लक्ष्मी तुमच्या घरातून कायमस्वरूपी निघून जाईल. काही गोष्टी असतात त्यामध्ये आपल्याला विश्वास असो किंवा नसो, पण ज्या काही धार्मिक मान्यता आहे त्या जर आपण पाळल्या तर आपल्याला फायदाच होणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करतात तर लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपला दरवाजा नेहमी उघडा असला पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे मग तुम्ही जेव्हा संध्याकाळी लक्ष्मीपूजन कराल, भलेही शहरात राहतात किंवा गावाकडे राहतात तरी पण दरवाजा उघडा करून ठेवा. त्यानंतर तुम्ही लावून घेतला तरी पण चालेल. खेड्यावर शक्यतो दिवसभर दरवाजे उघडेच असतात, रात्री झोपण्याच्या वेळेस तेवढे दरवाजे लावले जातात. पण शहरी भागात कसं असतं, आपल्या समोर कोण राहतं किंवा आपल्या वरच्या माळ्यावर कोण राहतं, वरच्या फ्लोअरला कोण राहतं हेच आपल्याला माहिती नसतं. म्हणजे आपण आपल्या कामात व्यस्त असतो किंवा एवढी कोणाशी ओळख आपली नसते.
तरी पण लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते तेवढ्या काळात तुम्हाला तुमचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. या दिवशी तुमच्या घरातलं वातावरण हसतं शांत आणि भलेही वादावादीचे प्रकार तुमच्या घरामध्ये होत असतील तर ते सुद्धा प्रकर्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. ज्या घरामध्ये शांतता, संयम, स्वच्छता असते त्या घरामध्येच माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये जी तुमची पैसे ठेवण्याची जागा असेल तर त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही दिवसभरामध्ये ती तिजोरी चांगल्या पद्धतीने पुसून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही रक्कम असेल, सोनं नाणं असेल ते ठेवा आणि त्याच्यानंतर त्या तिजोरीवर स्वस्तिक काढून त्याची पूजा करायला अजिबात विसरू नका. अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्हाला घरावरून नारळाचा उतारा करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता. घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये कुठेही अंधार राहू देऊ नका. या दिवशी तुम्हाला तुमचं घर दिव्यांनी किती लख्ख करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. माता लक्ष्मीला अंधार अप्रिय आहे. तिला उजेडात वास्तव्य करायला आवडतं. तिचा स्वभाव चंचल असल्यामुळे तिला टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न या दिवशी करता येतील तेवढे तुम्ही करू शकता. त्यामुळे अडगळीची जरी तुमची खोली असेल तिथे का होईना थोडा वेळ तुम्हाला दिवा लावायचा आहे, पंती लावायची आहे आणि शक्यतो मातीच्याच पंत्यांचा वापर करा, याचा मी तुम्हाला आग्रह करेल. आपली महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे ती आपणच पुढे न्यायला हवी, जपायला हवी. जसे बाकीची राज्य, बाकीचे देश आपापली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात तसं आपण सुद्धा केलं पाहिजे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी तुमच्याकडे सुद्धा मातीची लक्ष्मीची मूर्ती घेतली जात असेल तर प्रश्न काहींनी असे विचारले होते की या मातीच्या मूर्तीचं नंतर काय करायचं. तर ही मूर्ती आपल्याला विसर्जित करायची असते. भलेही लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी करू नका, पण मग काही दिवसानंतर का होईना तुम्ही ती मातीची लक्ष्मीची मूर्ती पाण्यामध्ये म्हणा किंवा घरच्या घरी एखाद्या भांड्यात तुम्ही पाणी भरून त्याच्यामध्ये बुडवून ठेवा. आपोआप ती माती विरघळली जाईल आणि ती मूर्ती विसर्जित होऊन जाईल. नंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला किंवा मग अशा ठिकाणी ओतू शकता जिथे ते कोणीही ओलांडणार नाही. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेस झाडूसुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपातच पूजला जातो. त्याचबरोबर मिठाची देखील पूजा होते किंवा आपण या पूजा मांडणीमध्ये एखाद्या भांड्यात मीठ देखील भरून ठेवलेलं असतं. तर तुम्हाला या दिवशी मिठाचा एक उपाय असा करता येईल. 2 पंत्या घ्यायच्या, त्यापैकी एका पंतीमध्ये जाड किंवा बारीक मीठ भरायचं. त्या मिठाच्या पंतीवर दुसरी पंती ठेवायची, तिच्यामध्ये तेल टाकायचं, दुहेरी वात लावायची आणि तो दिवा प्रज्वलित करून द्यायचा. तर हा मिठाचा दिवा अतिशय शुभ मानला जातो. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं किंवा श्रीहरी विष्णूंची देखील कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आणि मीठ हे नकारात्मकता घालवण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे मग आपण हा उपाय नक्की करू शकतो. म्हणजे हवं तर तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला झोपायचं आहे त्यावेळेस पूजा मांडणीच्या शेजारी हा दिवा लावून ठेवू शकता. पण अगदीच तुम्ही पूजा मांडणीच्या आसपास झोपत वगैरे असाल, अगदी लहान घर वगैरे असेल तर मग थोडासा दूर दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या किचन ओट्यावर लावला तरी पण चालेल, पण मग तिकडे सुद्धा गॅसची बटणं, सिलेंडरचं बटन सगळं काही बंद करून मगच दिवा लावा. अगदी तुमचं मोठं घर असेल तर मग काही टेन्शन येणार नाही. पूजा मांडणी शेजारी हा दिवा तुम्ही लावून ठेवायचा. जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत राहील, त्यानंतर शांत होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा करतो तर त्यावेळेस तुम्हाला ते खालच्या पंतीतलं मीठ पाण्यामध्ये ओतून द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये वगैरे किंवा जिथे वाहतं पाणी असेल तिथे ते मीठ ओतून दिलं तरी पण चालतं. मिठामुळे अन्नाला रुची येते. मीठ आपल्या जीवनाचं सार आहे. मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव असतात. त्यामुळे मिठाचं महत्त्व लक्षात घेण्यासाठी, मिठाचं महत्त्व आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा पटवून देण्यासाठी आपल्याला मिठाची पूजा या दिवशी करायची असते. तर मग त्यानिमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या रात्री हा मिठाचा दिवा तुम्ही नक्की लावा. आता सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची गोष्ट, पूजा अर्चा म्हटल्या की आपल्याकडून काही ना काही सांडलवंड ही होत असते किंवा आपण पूजा मांडणी करतो तर फुलांच्या पाकळ्या पडणं किंवा पूजा करताना अक्षता वाहताना त्यासुद्धा आजूबाजूला पडलेल्या दिसतात. हळदी कुंकू सांडलेलं दिसून येतं किंवा नैवेद्य, फराळ यापैकी काहीतरी ठेवलं तर ते सुद्धा थोडंफार सांडलेलं आपल्याला दिसून येतं. पण पूजा अर्चा करताना ज्या काही गोष्टी आपल्याकडून सांडतात किंवा मग तिथली जागा थोडीशी खराब झाली आपल्याला असं वाटतं, त्यावेळेस आपण लगेच झाडू मारायला घेतो. पण असं करायचं नाही. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची पूजा असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची पूजा, तरी पण पूजा अर्चा झाल्यावर लगेच तिथे झाडू मारायचा नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही एकतर उत्तर पूजा करण्याच्या अगोदर घराला झाडू मारून घ्या.
किंवा मग उत्तर पूजा झाल्यानंतर 1-2 तासांनी तुमचं घर स्वच्छ झाडून घ्या. पण जेव्हा आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर सुद्धा लगेच झाडू मारायचा नसतो. तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.